नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डॉक्टर MPSC चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत MPSCसाठी खूप असे इम्पॉर्टंट असले समाजसुधारक जे दरवर्षी विचारले जातात किंवा PYQमध्ये ग्रुप बीमध्ये असेल किंवा ग्रुप सीमध्ये असेल किंवा राज्यसेवामध्ये सुद्धा असेल. हे समाजसुधारक जे विचारले जातात ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याचा मी एक कम्प्रेहेन्सिव्ह व्हिडिओ आणलेला आहे, जे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टीचं रिव्हिजन आणि हे असं अट्रॅक्टिव्ह असं PDF सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. हे बघा, डाटा वाचणं सोपं असतं आणि ते डाटा लक्षात ठेवणं अवघड असतं. मग त्यासाठी त्या डाटाचं एक पिक्टोरोग्राफिक जर मेमरी तुमच्या माइंडमध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये बसली तर ते खूप जास्त लक्षात राहण्याची शक्यता असते. मग त्यामुळे मी AIच्या मदतीने हे PDF मी जनरेट केलेलं आहे. तर तुम्हाला खूप जास्त त्याचा फायदा होईल. आणि यामध्ये ऑलमोस्ट सगळेच जे समाजसुधारक आहेत MPSCसाठी इम्पॉर्टंट आहेत, खूप वेळा PYQमध्ये येऊन गेले, त्या सगळ्यांचा मी विचार करून यामध्ये ॲड केलेला आहे. कुठल्या ऑप्शन्सचा सुद्धा विचार केलेला आहे, कुठल्या ऑप्शनमधून कुठले जे समाजसुधारक आहेत ते विचारले आहेत ते सुद्धा ॲड केलेले आहेत. म्हणून सगळ्याच परीक्षांसाठी हे खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तर हा व्हिडिओ एंडपर्यंत जरूर बघा आणि माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा ह्या PDF साठी. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपल्याला आता पहिले जे आपले महाराष्ट्राचे शिल्पकार म्हटलेलं आहे मित्रांनो, शिल्पकार त्यांची ब्लूप्रिंट. आता जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म कधी होता? 1803चा होता. हे तुम्हाला विचारणार नाही आहेत जन्म, पण यांचं टोपण नाव विचारू शकतं, नाना असं म्हणलं जाऊ शकतं. राजकीय संस्था कुठल्या होत्या? बॉम्बे असोसिएशन. हे 1852मध्ये दादाभाई नौरोजी आणि भाऊदाजी लाड यांच्यासोबत सहभाग होता. लक्षात ठेवा, कोण कोण होतं बॉम्बे असोसिएशनमध्ये? दादाभाई नौरोजी आणि भाऊदाजी लाड यांच्यासोबत. पदवी आणि सन्मान काय काय भेटलं होतं त्यांना? जस्टिस ऑफ पीस, मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते ते, आणि मुंबईचे अनभिषिक्त सम्राट. आता हे खूप महत्त्वाचं आहे आणि आचार्य अत्रे यांनी त्याला दिलं होतं अनभिषिक्त सम्राट. तर हे पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. हा पॉईंट तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा लगेच, आताच्या आता. जगन्नाथ शंकर शेठ मुंबईचे अनभिषिक्त सम्राट. ओके. शैक्षणिक संस्था कुठल्या होत्या? मुंबई नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, हे पण इम्पॉर्टंट आहे. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी आणि ग्रँड मेडिकल कॉलेज, जे कॉलेज आहे आपले त्याचे, आणि जे स्कूल ऑफ आर्ट्स याच्या निधी व स्थापना यांनी मदत केली होती. मग जे हे नावच कळते तुम्हाला. आणि विशेष कार्य काय? भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे हे सुरू करण्याचा सिंहाचा वाटा होता त्यांचा, जी मुंबई ते ठाणेमध्ये चालू झाली होती 1853मध्ये. आता दुसरे शिल्पकार कोण आहेत? बाळशास्त्री जांभेकर. जन्म कुठे आहे? रत्नागिरीचा जन्म आहे त्यांचा. पत्रकारिता यांचे आपण जर बघायला गेलं 2 वाटे फुटतात, पत्रकारिता आणि इतिहास व संशोधनात. तर पत्रकारितेमध्ये त्यांनी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र जे द्विभाषिक होतं ते चालू केलं होतं 1832मध्ये. आणि दिग्दर्शक हे जे आहे 1840मध्ये पहिले मासिक चालू केलं होतं. सन्मान कुठलं होतं? मराठी पारितोषिकतेचे जनक असं सन्मान भेटला होता. सन्मान पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि दर्पण याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेले आहे, म्हणून दर्पण बाळशास्त्री जांभेकर हे टाईप करा आत्ता. ओके. इतिहास व संशोधनामध्ये आवड कोणती होती? ताम्रपट आणि शिलालेख यांचे वाचन होते. ग्रंथ कुठले होते? हिंदुस्थानाचा इतिहास, हिंदुस्थानाचा प्राचीन इतिहास आणि इंग्लंडचा इतिहास. तर कुठले इतिहास त्यांनी लिहिले? हिंदुस्थानाचा इतिहास, हिंदुस्थानाचा प्राचीन इतिहास आणि इंग्लंडचा इतिहास. ओके. लक्षात कसं ठेवायचं? इतिहास कॉमन. इतिहास कोणाचं? इतिहासाचं संशोधन वगैरे पुस्तक कोण लिहिले? बाळशास्त्री जांभेकर. इतिहास कधी ऑप्शनमध्ये आला? थोडंसं सबकॉन्शियसमध्ये माइंडमध्ये राहू द्या. बाळशास्त्री जांभेकर इतिहास असं लक्षात ठेवा. विशेष नोंद, अक्कलकोटच्या युवराजांनी शिक्षक म्हणून कार्य केलं होतं त्यांनी. आणि कुलाबाचे वैद्यशाळेचे संचालक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. वैद्यशाळेचे संचालक म्हणून काम कोणी केलेलं आहे हे तुम्हाला स्टेटमेंटमध्ये विचारतात. म्हणजे 4 स्टेटमेंट दिले असेल त्या व्यक्तींचे आणि ते त्या स्टेटमेंटमध्ये असं एक वाक्य असू शकतं. ओके. आता तिसरे शिल्पकार आहेत दादोबा पांडुरंग तडकरकर. ओके. सामाजिक कार्य काय काय त्यांचे? मानव धर्मसभा, दुर्गादास मंचाराम, दिनमणी शंकर आणि दलपतराय यांच्या मदतीने परमहंस सभा जी मुंबई येथे स्थापना झाली होती. भिकोबा चव्हाण, बाळकृष्ण जयकर यांच्या साथीने ख्रिस्त धर्मीयाचा प्रसार देण्यासाठी उत्तर दिले होते. ख्रिस्त धर्मीयाचा त्यामुळे खूप प्रसार चालला होता इंग्रजांकडून. मग त्याच्यासाठी परमहंस सभा उभा करण्यात आली होती. आणि मित्रांनो, काही माझे प्रोनाऊन्सिएशन चुकत असेल तर त्याबद्दल सॉरी. ग्रंथ आणि साहित्य. ग्रंथामध्ये काय? धर्मविवेचन परमहंस सभेसाठी आणि परमहंसिक ब्राह्मधर्म, यशोदा पांडुरंग, ज्ञानेश्वरीवरील टीका यांनी लिहिली होती. ओके. आणि मराठी नकाशांचे पुस्तक. मराठी नकाशा, आता आपण जे मॅप्स वगैरे वाचतो त्यातलं मराठी मॅप्सचं जे निर्मिती होती ते दादाभाई पांडुरंग तडकरकर यांनी केले होते. टोपण आहे मराठी भाषेची पाननी. आता हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे हा कमेंट करून सांगा हा वर्ड. मराठी भाषेचे पाननी कोण होते? दादोबा पांडुरंग तडकरकर.
यात तुम्हाला पाठ करायशिवाय काही ऑप्शन नाही. हे तुमच्या जर पिक्टोग्राफिक मेमरीमध्ये सेव्ह झालं किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये सेव्ह झालं तरच तुम्हाला ते क्लिक होणार आहे. आणि शासकीय कार्य काय होते, डेप्युटी कलेक्टर, जे आपलं खूप जणांचं ड्रीम आहे SDM म्हणजे उपजिल्हाधिकारी बनण्याचं MPSC थ्रू, तर ते हे आधी होते डेप्युटी कलेक्टर आणि भिल्लाचा उठाव मोडून काढला होता त्यांनी आणि त्यामुळे त्यांना राव बहादूर पदवी दिली होती. आता इथे 3-4 वाक्य तर तुम्हाला खूप लक्षात ठेवायचे आहेत. राव बहादूर त्यांना पदवी दिली होती. मराठी भाषेचे पाणिनी आहेत ते आणि त्यांनी मानव धर्मसभा ही चालू केली होती. कोणाच्या आता हे 3-4 वाक्य दिलेले असेल, मग त्याच्यावरून तुम्हाला ते त्यांचं नाव ओळखायचं, दादोबा पांडुरंग तर्खडकर असा क्वेश्चन येऊ शकतो MPSCला. ओके. पत्रकारिता, आता कोण येते ते, चौथे शिल्पकार गोपाळ हरी देशमुख, ज्यांचे टोपण नाव होते लोकहितवादी. त्यांचे पत्रकारिता काय होते, प्रभाकर वृत्तपत्राचे संपादक, वृत्तपत्रात ते संपादक भाऊ महाजन होते. लोकहितवादी या नावाने त्यांनी शतपत्र लिहिली. किती, 108 शतपत्र लिहिली. म्हणजे असे लिहिलं लोकहितवादी. हे नाव कोणासाठी आहे, तर गोपाळ हरी देशमुख यांचं लोकहितवादी आहे. राव बहादूर पदवी कोणाला मिळाली, दादोबा पांडुरंग तर्खडकर. आता आणखी काय आपल्याकडे नाव त्यांचं काय, हां, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट कोण होते, जगन्नाथ शंकर सेठ. हे 3-4 पॉईंट लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे येते. आता भारतीयातील राष्ट्रीय विचारांचे प्रवर्तक आणि धर्माचा विरोध यांनी आर्य समाजाला पाठिंबा दिला. धर्मांतराला विरोध आणि आर्य समाजाला पाठिंबा यांनी दिला होता. तसेच प्रशासकीय कार्य काय होते, भाषांतरकार, ट्रान्सलेटर ते असिस्टंट कमिशनर म्हणजे आयुक्त, सहाय्यक आयुक्त यापर्यंत पोचले होते ते. इनाम कमिशनमध्ये नियुक्ती होती त्यांची. ग्रंथसंपदा काय, लक्ष्मीज्ञान, पानिपतचा इतिहास. चरित्रे कुठले, पृथ्वीराज चव्हाणांचे चरित्र लिहिले त्यांनी. नंतर स्वामी दयानंद सरस्वती यांचं चरित्र लिहिले आहे. मग ह्याच्यातलं इम्पॉर्टंट काय, 108 शतपत्र लिहिले त्यांनी. लोकहितवादी त्यांचं टोपण नाव होतं आणि आर्य समाजाला त्यांनी पाठिंबा दिला होता, गोपाळ हरी देशमुख यांनी. ओके, लक्षात राहील एवढं गोष्ट. तर चला, आता हे जे PDF आहे ते तुम्हाला रिवाईज करायचं आहे. आता एवढेच जर केले आणि याच्यावरून बाहेरचं पण क्वेश्चन येऊ शकतं. मी गॅरंटी देत नाही की 100% ह्यातलाच येतील क्वेश्चन, पण ॲटलिस्ट 80% तरी तुमचे समाजसुधारकांचे क्वेश्चन ह्या एका PDF मधून कव्हर होतात. मग तुम्ही ज्या 20%साठी बाकी तुम्ही पूर्ण पुस्तक वाचणार आहे का, ते 200 पेजेसचं समाजसुधारकांचं नाही ना. मग एवढ्यात जर तुमचे 80% क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत, तर हे चांगलं करून जा. हे 3-4 वेळा रिवाईज करा. तुम्ही कुठल्याही टॉपरला विचारा, तो बोलतो सोर्सेस कमी करा तुमचे आणि ते मल्टिपल रिव्हिजन करा. मग त्यासाठीच मी ही PDF बनवली आहे, तुम्हाला सोपं पडेल म्हणून. आणि ही PDF माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तुला टेलिग्राम चॅनलची लिंक माझ्या कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. ओके, सोपं आहे. तर चला, आपण गोपाळ हरी देशमुख यांचं झालं आहे. आता भाऊ दाजी लाड, हे पण खूप महत्त्वाचे होते. वैद्यकीय सेवा आणि संस्थात्मक कार्य त्यांनी दोन्ही केले. डॉक्टर MPSC. तसंच डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचं मूळ नाव होतं रामचंद्र विठ्ठल लाड. जन्म गोवा येथे झाला होता. वैद्यकीय सेवा ग्रँड मेडिकल कॉलेजमधून त्यांनी वैद्यकीय पदवी घेतली. खूप टॉपचं कॉलेज आहे हे. कुष्ठरोगावरती, लेप्रसीवरती प्रभावी औषध शोधलं. कुष्ठरोग काय असतो, त्वचेचा एक रोग आहे आणि तो कॉन्टेजियस आहे, म्हणजे सगळ्यात कम्युनिकेबल आहे. तो पसरतो स्पर्शाद्वारे. टोपण नाव धन्वंतरी कोण होते, हे वैद्यकीय देव आहे. आपण जर आयुर्वेदाबद्दल तुम्हाला माहिती असेल तर धन्वंतरी हे आयुर्वेदाचे देव आहेत असं आपण म्हणू शकतो, किंवा चिकित्सेचे आपण ते देव आहेत असं म्हणू शकतो धन्वंतरी. त्यांना धन्वंतरी हे टोपण नाव दिलं होतं भाऊदाजी लाड यांना. ओके. बॉम्बे असोसिएशन, नंतर स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष होते. बॉम्बे असोसिएशन 1852 जे पहिले सेक्रेटरी होते बॉम्बे असोसिएशनचे भाऊदाजी लाड. प्रकाशित साहित्य द लिटररी रिमेन्स ऑफ द भाऊदाजी, हे त्यांचे प्रकाशित. जैन धर्म व हेमाद्री सरकार यांच्याविरुद्ध संशोधन. एवढेच पॉईंट लक्षात ठेवा, जास्त पॉईंट वाचण्यात तुम्हाला काही अर्थ नाही आहे. आणि इथेच मी सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचं ट्राय केलेलं आहे. आता आहे विष्णू शास्त्री पंडित, जन्म आहे सातारा. ओके. आता राव बहादूर पदवी ही कोणाला देण्यात आली होती, कमेंट करून सांगा. चला, लक्षात आहे तर राव बहादूर हे जे पदवी आहे ती कोणाला देण्यात आली होती. लोकहितवादी टोपण नाव कोणाचे होतं, कमेंट करा. जर आताच तुम्ही इथे विसरताय ना तर परत जाऊन रिवाईज करा. लगेच प्रिव्हियसमध्ये जा आणि बघा तो पॉईंट काय कोणाचा आहे. ओके. आता विष्णू शास्त्री पंडित, जन्म सातारा. संस्था कुठल्या, विधवा विवाह उत्तेजक मंडळ. आणि वृत्तपत्र आहे इंदू प्रकाशन. इंदू प्रकाशनवरती खूप वेळा क्वेश्चन येऊन गेला, लक्षात ठेवा. इंदू प्रकाशनचे संपादक होते, उपसंपादक जे विष्णू शास्त्री पंडित. विधवा विवाहांचे कट्टर समर्थक होते ते. नंतर ग्रंथ कुठले, ब्राह्मण कन्या विवाह, श्रुती संस्कृता, विधवा विवाह. तुकारामांचे गाथेचे संपादन केले होते त्यांनी. आणि इंग्रजी आणि मराठी शब्दकोश त्यांनी तयार केला होता. कृती काय, स्वतः एका विधवेशी विवाह करून त्यांनी समाजासमोर आदर्श ठेवला होता. आता ही जी विधवा आहे ती कोणाची मुलगी आहे ती कमेंट करून सांगा. ते पण एक समाजसुधारकच होते. त्यांच्या मुलीशी त्यांनी लग्न केलं होतं. आणि विष्णू शास्त्री पंडित हे विधवा पुनर्विवाह संबंधित लक्षात ठेवा तुम्ही. पंडित, विधवा पुनर्विवाह.
आता विष्णुबुवा ब्रह्मचारी यांची दोघांचे नाव थोडेसे सेम आहेत, त्यामुळे थोडं कन्फ्यूज होऊ नका. विष्णुबुवा ब्रह्मचारी, विष्णू भिकाजी गोखले, जन्म शिरवली कुलाबा येथे झाला होता. जन्म नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, फक्त तुम्हाला मी एक हे देतो, एरिया देतो कुठे त्यांचा जन्म झाला, त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता एक्झाममध्ये ट्रॅप काय होतं, विधवा विवाहांचे समर्थक कोण होते, विष्णुशास्त्री पंडित, आणि विरुद्ध ख्रिस्ती मिशनरींचा प्रवृत्तर विष्णुबुवा ब्रह्मचारी. इथे हे लक्षात ठेवा, थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. आता वर्तमान दीपिका हे त्यांचं वृत्तपत्र होतं, याद्वारे ख्रिस्ती धर्माच्या वरती टीका करण्यात आली होती. ग्रंथसंपदा काय, वेदोक्त धर्मप्रकाश आणि भावार्थ सिंधू, सुखदाय राज्य प्रकरणी निबंध आणि सेतुबंध टीकिका. ख्रिश्चन मिशनरींना हिंदू धर्मावरती केलेल्या टीकेचे चोख प्रत्युत्तर यांनी दिलं होतं. तर ख्रिश्चन मिशनरींना चोख प्रत्युत्तर देण्याचं काम कोणी होतं, बुवांनी केलं होतं, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी. आणि जी विधवांच्या पुनर्विवाहाला उत्तेजन कोणी दिलं होतं, तर विष्णू शास्त्री पंडित यांनी केलं होतं. आता महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला. शैक्षणिक व सामाजिक कार्य, तर मुलींसाठी पहिली शाळा 1848मध्ये, 1852मध्ये अस्पृश्यांसाठी पहिली शाळा, 1855मध्ये प्रौढांसाठी पहिली रात्रशाळा प्रौढांसाठी. नंतर 1863मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह आणि स्वतःच्या घरी सुरू केलं होतं त्यांनी, हे महत्त्वाचं आहे. आणि 68मध्ये घरच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला होता. खूप महत्त्वाचे आहे, आणि ही स्टेप तुम्हाला सिक्वेन्स विचारते, म्हणून मी असं हे इथं दाखवलेलं आहे. 1848मध्ये काय केलं, 52मध्ये काय, 55मध्ये काय, म्हणजे हे सिक्वेन्स विचारू शकतात, कुठल्या घटना घडल्या. नंतर 1873मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ह्याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन आहे, सत्यशोधक समाज. आणि हे 24 सप्टेंबर 1873मध्ये सर्वसामान्यांसाठी हक्क मिळवून देण्यासाठी हे त्यांनी ओपन केलं होतं. ओके, आता इथं महात्मा ज्योतिराव फुले यांनी, आता त्यांच्याबद्दल आपण दुसरं कार्य बघतोय. महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी, अमेरिकेतील कृष्णवर्णी यांचे समर्पित होतं. शेतकऱ्यांचा आसूळ, तृतीय रत्न, नाटक, ब्राह्मणाचे कसब आणि सार्वजनिक सत्य धर्म यांच्याबद्दल लिखाण केलं होतं. इन्स्पिरेशन बॉक्स, थॉमस पेन यांनी राईट्स ऑफ मॅन व जस्टिस अँड ह्युमॅनिटी या ग्रंथाचे फुलांवरती प्रभाव पडला होता. फुलांवरती कुठल्या ग्रंथाचा प्रभाव होता, थॉमस पेन आणि राईट्स ऑफ मॅन अँड जस्टिस अँड ह्युमॅनिटी या ग्रंथाचा प्रभाव होता. त्यांना कुठल्या पदव्या भेटल्या होत्या, तर कोळीवाडा मुंबई येथील त्यांना जनतेतर्फे राव बहादूर वंडेकर यांच्यातर्फे महात्मा ही पदवी दिली होती. तर महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ही पदवी कोणाकडून दिली होती, राव बहादूर वंडेकर यांनी दिली होती. तर विदा सावरकर यांनी त्याला महाराष्ट्राचे आद्य सामाजिक क्रांतिकारी असे सुद्धा म्हटले होते. ओके, महात्मा ज्योतिराव फुलेबद्दल आणखी सामाजिक पाया काय, मुक्त आणि रिबेलियन त्यांचा विचार होता. सामाजिक क्रांतीची ज्योती सावित्रीबाई फुले, जन्म काय सातारामध्ये झाला होता त्यांचा जन्म. महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका होती ती. बालहत्या प्रतिबंधक गृह यांची यशस्वी स्थापना केली होती आणि अनाथ मुलांचे संगोपन केले होते, उदाहरणार्थ यशवंत. ओके, नाव लक्षात ठेवा. सत्यशोधक समाजाचे कार्यात सक्रिय सहभाग होता. साहित्य ज्योती, त्यांनी काव्य फुले ही कविता संग्रह लिहिली होती. आणि सुधारक सुबोध रत्नाकर हे लिहिलं होतं. एक्झाम बॉक्समध्ये काय होतं, स्त्री शिक्षणाचा पाया रचण्यासाठी महात्मा फुले यांनी खांद्याला खांदा लावून अतुलनीय संघर्ष केला होता. आता यांच्याबद्दल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, किती चांगलं कार्य त्यांनी केलेलं आहे. नंतर बाबा पद्मनाभन यमुना पर्यटन हे त्यांचं ग्रंथ होतं. त्यामध्ये मराठी भाषेतील पहिली कादंबरी होती ही. नंतर विषय काय होता, हिंदू विधवांचा दयनीय स्थितीचे वर्णन केले होते. यमुना पर्यटन म्हणजे हिंदू ज्या विधवा आहेत त्यांचं दयनीय जी स्थिती होती त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे ते. धार्मिक कार्य होतं, ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला होता. ख्रिस्ती धर्माचा स्वीकार कोणी केला होता, बाबा पद्मनाभन यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार. अरुणोदय हे आत्मचरित्र होतं त्यांचं. विशेष साम्य काय, बाबा पद्मनाभन आणि पंडिता रमाबाई हे दोघे ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करणारे प्रमुख सुधारणा. आता हा क्वेश्चन म्हणण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असा पॉईंट आहे. बाबा पद्मनाभजी आणि पंडिता रमाबाई ह्या दोघांनीही ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला होता आणि ते समाजसुधारक होते. ओके, आता गोपाळकृष्ण भंडारकर यांचे 3 कार्य आहेत, शैक्षणिक व संशोधन कार्य. आता यांचे ग्रंथ आहेत अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन, अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया, वैष्णविझम. आता हिस्ट्री, इतिहासाबद्दल आणखी एकाने खूप जास्त लिखाण केलेलं आहे. त्यांचं कुठलं समाजसुधारक, त्यांचं नाव काय, इतिहासाबद्दल लिहिणारे, भारताचा इतिहास, भारताचा प्राचीन इतिहास हे ग्रंथ लिहिणारे कोण आहेत ते सांगा तुम्ही. ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे यांच्या नावाने संस्था स्थापन करण्यात आली, भांडारकरांच्या नावाने. सामाजिक सुधारणा काय आहेत, प्रार्थना समाजाचे स्थापनेचे सक्रिय सहभाग होता. विधवांचा पुनर्विवाहाचे कट्टर समर्थन केले होते त्यांनी आणि स्वतःच्या मुलीचा पुनर्विवाह घडून आणला होता.
ओके, स्वतःच्या मुलीचा पुनर्विवाह घडून आणला होता. आणखी एकाने विधवा पुनर्विवाहाबद्दल त्यांनी स्वतःच एका विधवेशी लग्न केलं होतं. त्या समाजसुधारकांचं नाव काय? कमेंट करून लवकर सांगा, लवकर. मग त्याच्यावरूनच कळते तुम्ही किती कॉन्सन्ट्रेटेड आहात, किती एक्झाम रिलेटेड सिरियस आहात ते कळतं तुम्हाला. ओके, राजकीय पद. आणि जर तुम्हाला आठवत नाही ना तर लगेच रिवाइंड करा व्हिडिओ आणि तिथे बघा, पॉईंट लक्षात ठेवा आणि तेच पॉईंट तुम्हाला बरोबर क्लिक करणं लक्षात एक्झाममध्ये. ओके, बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि इम्पिरियल काउन्सिलचे सदस्य म्हणून कार्य केले होते त्यांनी. आता सार्वजनिक काका कोणाला म्हणतात यावरती पण क्वेश्चन येतो. गणेश वासुदेव जोशी, जन्म सातारा. सार्वजनिक सभा, सार्वजनिक काका, सार्वजनिक सभा. गणेश वासुदेव जोशी यांचं नाव लक्षात ठेवा. संस्थापक होते हे. नंतर अध्यक्ष होते श्रीमती श्रीनिवास पंतप्रतिनिधी. जनतेचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्याची शक्तिशाली संस्था होती ही. स्वदेशीचा पुरस्कार होता आणि कायदेशीर धाडस होतं. स्वदेशीमध्ये 1873 दिल्लीच्या दरबारात हाताने विणलेले खादीचे कपडे घालून उपस्थित लघुउद्योगांना चालना दिली होती. कायदेशीर धाडस काय केलं होतं? आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र स्वीकारले होते. तेव्हा कोणी तयार नव्हते ना ते वकिली करायला त्यांची. मग त्यामुळे वासुदेव बळवंत फडके यांनी त्यांचं वकीलपत्र घेतलं होतं. आता मलबारी, बेहरामजी वलराबी, पारसी समाज सुधारक, हे गुजरातमध्ये होते. विरोध कशाला होता? बालविवाहाला, चाइल्ड मॅरेजला त्यांनी विरोध केला होता. संमतीच्या वयाच्या कायद्यासाठी, एज ऑफ कन्सेंटसाठी मोठा लढा दिला. एज ऑफ कन्सेंट काय असतं? एखाद्या जसं की तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला तर तुम्हाला एक कन्सेंट द्यावा लागतो की हाय रिस्क कन्सेंट, पेशंट तुमचा खूप हाय रिस्कमध्ये आहे, तर तुम्हाला एक कन्सेंट लिहून द्यावं लागतं की पेशंटला काही झालं तर ती जबाबदारी आपली राहील. ओके, तर तसा कन्सेंट लिहून देण्याचं एज ऑफ कन्सेंट जो आता 17 किंवा 16 आहे, 17-16 असं वर्ष असतं, तर आता झाले ते, पहिले एवढं नव्हतं. एज ऑफ चाइल्ड मॅरेज होतं. तो समर्थन काय? विधवा पुनर्विवाह समर्थन केलं होतं त्यांनी. नीती विनोद हे गुजरातीमधील त्यांनी ग्रंथ लिहिला होता. इंडियन स्पेक्टेटर हे वृत्तपत्र होतं. इंडियन स्पेक्टेटर नाव लक्षात ठेवा. सेवा सदन दयाराम आणि रमाबाई रानडे यांच्या साथीने स्थापन केले होते आणि शोषित महिलांना आसरा दिला होता त्यांनी. आता पंडिता रमाबाई हे पण खूप ज्यांना माहिती असतील, त्यांना टायटल काय होतं? कोलकाता येथे वेदशास्त्राचे पारंगत असल्यामुळे त्यांना पंडिता आणि सरस्वती ह्या पदव्या बहाल केल्या होत्या. आर्य महिला समाज, न्यायमूर्ती रानडे यांच्या मदतीने. मुक्ती सदन पुण्यात केडगाव पुणे येथे निराश्रित महिला स्त्रियांसाठी होतं. शारदा सदन मुंबई आणि पुणे येथे काय? मुक्ती सदन. आणि शारदा सदन कुठे? मुंबई येथे, विद्वांच्या आणि शिक्षणासाठी राहण्यासाठी. साहित्य काय त्यांचं? द हाय कास्ट ऑफ द हिंदू वुमन, स्त्री धर्मनीती. बायबलचे मराठी भाषांतर कोणी केलं? ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला होता यांनी. बायबलचे मराठी भाषांतर कोणी केलं? पंडिता रमाबाई. हा पण क्वेश्चन खूप वेळा येऊन गेलेला आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, जन्म नाशिक. संपादक होते, संपादक व लेखक इंदू प्रकाश वृत्तपत्राचे संपादक होते. द राईज ऑफ द मराठा पॉवर. सामाजिक परिषद काय होते? राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात सामाजिक प्रश्नावरती चर्चा करण्यासाठी स्थापन केले होते. संस्थापक सदस्य, प्रार्थना समाजाचे संस्थापक सदस्य होते न्यायमूर्ती गोविंद रानडे. डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांच्यासोबत ते होते. वसंत व्याख्यानमाला, हे पण खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. लोकजागृतीसाठी पुण्यात सुरू करण्यात आली वसंत व्याख्यानमाला. आणि 108 शतपत्रे कोणी लिहिली होती? कमेंट करून सांगा मला. मी तुम्हाला पॉईंट रिवाईज करून देतोय कारण तेच पॉईंट तुम्हाला लक्षात येणार आहेत एक्झाममध्ये, आणि कमेंट केलं ना तुम्हाला तेच लक्षात राहणार आहे, म्हणून मी तुम्हाला परत त्याच गोष्टी आठवण करून देतोय. अर्थशास्त्रामध्ये भारताचे दारिद्र्याचे विश्लेषण, अर्थशास्त्रावर भक्कम पकड होती त्यांची. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जेवढं बोललं तेवढं कमीच आहे. त्यांचं योगदान आपल्या भारतासाठी नाही जगासाठीच खूप महत्त्वाचं आहे. सामाजिक संघर्ष आणि सत्याग्रह. आता ह्या ज्या समाजसुधारक आहेत त्यांचं कार्य आपल्याला एका व्हिडिओमधून किंवा एका PDF माध्यमातून कंप्राईज नाही करता येत, पण तरीही आपण एक्झाम ओरिएंटेड हे PDF घेत आहेत, त्यामुळे त्यांचे काहीच पॉईंट आपण ॲड करत आहेत आणि त्यांचे कार्य खूप मोठं आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. 20 मार्च 1927 रोजी चौदार तळ्याची सत्याग्रह केला होता त्यांनी, पाण्याचा हक्क दिला होता. आणि 25 डिसेंबर 1927 मनुस्मृतीचं दहन केलं होतं त्यांनी. सामाजिक विषमतेला जाहीर विरोध केला होता. आणि 1930 काळाराम मंदिराचा प्रवेश सत्याग्रह नाशिक येथे केला होता त्यांनी. धार्मिक समानतेचा लढा दिला होता. वैचारिक वारसा काय होता? गौतम बुद्ध होते, कबीर होते, महात्मा फुले होते, यांना आपले गुरु मानले होते. शाहू महाराजांनी भक्कम पाठिंबा दिला होता त्यांना. तसेच आता आपण बघतोय सामाजिक संस्था, बहिष्कृत हितकर्णी सभा, नंतर बोधवाचक, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण संस्था काय होतं? पीपल्स एज्युकेशन सोसायटी. महाविद्यालय होते सिद्धार्थ कॉलेज मुंबई, मिलिंद कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथे होतं.
तर नाव लक्षात ठेवा. सिद्धार्थ कॉलेज मुंबईला आहे, मिलिंद कॉलेज छत्रपती संभाजीनगरला आहे. राजकीय पक्ष काय होते? स्वतंत्र मजूर पक्ष आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन. अंतिम मुक्काम 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर इथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. महापरिवर्ण दिन 6 डिसेंबर 1956. ओके. आता तुम्हाला काही मी एक टेबल बनवून दिलेलं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. तर दर्पण वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर, दिग्दर्शन आणि दर्पण. ओके. प्रभाकर भाऊ महाजन लोकहितवादी शतपत्रे यात छापली. ओके. इंदुप्रकाश विष्णुशास्त्री पंडित महादेव गोविंद रानडे. वर्तमान दीपिका विष्णुबुवा ब्रह्मचारी. इंडियन स्पेक्टेटर ब्रह्मोजी मलबारी. संस्था कुठल्या होत्या? परमहंस सभा दादोबा पांडुरंग तरखडकर. सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले. सार्वजनिक सभा गणेश वासुदेव जोशी यांना काका असं टोपण नाम सुद्धा होतं. सेवा सदन बहिरामजी मलबारी आणि रमाबाई नांदेडे. शारदा सदन किंवा मुक्ती सदन पंडिता रमाबाई. ओके. नाव लक्षात ठेवता येईल. हे तुम्हाला खूप वेळा रिवाईज करावं लागेल, तेव्हा लक्षात राहील. 3-4 वेळा तर रिवाईज करा आणि हे तुमच्या थोडं गॅपमध्ये रिवाईज करा. आज वाचलं तर उद्या 2 दिवसांनी वाचा, 3 दिवसांनी वाचा, परत एकदा व्हिडिओ रिवाईज करा. मग हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. ओके. ग्रंथसंपदा आणि विशेष टोपण नावे. आता ग्रंथसंपदा यमुना पर्यटन बाबा पद्मनाभजी पहिली कादंबरी होती. गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा आसूड महात्मा फुले. धर्मविवेचन यशोदा पांडुरंगी दादाबाई पांडुरंग तरखडकर. द राईज ऑफ मराठा पॉवर महादेव गोविंद रानडे. द हाय कास्ट ऑफ द हिंदू पंडिता रमाबाई. आता टोपण नावे आणि पदव्या. मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर. मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर. धन्वंतरी कोणाला म्हणतो? डॉक्टर भाऊ दाजी लाड. मराठी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट जगन्नाथ शंकर शेठ. सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी. मग हे तुमची कंप्लीट समाजसुधारकांची PDF झालेली आहे आणि यात तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या 80% तरी मी MPSCचे सगळे समाजसुधारक कव्हर करण्याचा ट्राय केला आहे, जे पण इम्पॉर्टंट, ज्याच्याबद्दल खूप इम्पॉर्टंट असे पॉईंट्स आहेत. हेच जर पॉईंट रिवाईज केले तुमची 80% समाजसुधारकावरची क्वेश्चन सॉल्व्ह होतील. आणि जे उरलेले 20% आहेत त्यासाठी तुमचं जर अवांतर वाचन आता चालू असेल तर त्यातून येऊन जाईल, किंवा लॉजिक तुम्हाला मी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे ते लॉजिकनुसार तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर तुमचे 100% समाजसुधारकावरची क्वेश्चन बरोबर येणार आहेत. मग एवढंच बोलून मला हे व्हिडिओ एंड करायचं आहे. तर जय हिंद.